आम्ही इथे आलेलो आहे. आम्हाला एक बिबट्या दिसला. तर मित्रांनो, मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघला कोकणकडा आणि साधन व्हॅली. तर आपण आता थांबलेलो आहेत. एक अशी लेक आहे ना, बाजूला डॅम आहे. तो दुसरा आपण मागच्या पार्टमध्ये जो डॅम बघला ना, जिथे होतो तो तिकडे लांब आहे त्या साईडला. आणि आता जो मोठा आहे त्याचा लेक आहे. इथे आपण आपली आता इथून जायचं आपण तिकडे मस्त नाश्ता बिष्ट करायला, जेवण करायला. आणि तिथून ठेवतात कंचीवाडी तरी इंस्टाग्राम रील बघली असेल की एक रस्ता असतो, म्हणजे दोन्ही साईडला पाणी एके रस्त्याचे आणि त्याच्यामधून गाडी येते नाही का, बसती ना, बाजूला विहीर असते. त्या तुम्हाला बघायला भेटणार आहे या पाठमध्ये. आणि अजून खूप असे ठिकाण आहेत तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर सध्या आपण तुम्ही या लेकचा ड्रोन शॉट एन्जॉय करा. मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहेत जेवण्यासाठी. तर रस्त्याला एक हॉटेल होता. तर त्याला सांगला जेवायला काय काय म्हणलं ते होतं, एक भाजी आहे काय ते उसळ बिसळ बसले. बट म्हटलं ठीक आहे, जे असेल ते द्या. तर मस्त थांबलो आणि इथं आपली गाडी पण लावली ना. आम्हाला त्यावेळी दिला. तर मस्त आम्ही ना, ही समोर नदी आहे ना, तिथे आपला काय बोलता हातपाय धुवून आलो, फ्रेश बिश होलो. आता इथं वाट बघता जेवणाची. ते आलं ते वाटतं झाले, वाटतं ते वाढायला घेतलेत. तर बघू कसं काय जेवायला आहे ना. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत ते वाडीच्या नंतर कुठला बोलता ते पॉईंट काय, हां रंधा वॉटरफॉल. ते जे काय होतात नजर आहेत ना, ते असं वाटते तुम्हाला इथून जावंच नाही. एकदम शहराच्या एकदम लांब. आता वाजलेले आहेत 12. पण इथे क्लायमेट असं झालेलं आहे ना, कोणाला पण वाटेल की संध्याकाळचे 4-5 वाजलेले आहेत. मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करता. फोन पण चार्जिंग करून झालेलं आहे आमच्या. आता जेवण करू आणि निघू रंधा फॉलच्या इकडे. आणि अजून तिथे खूप वरसलेले पॉईंट आहेत, तुम्हाला दिसतील. तर आता आमचं जेवण आहे ना, तुम्ही बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे. उसळ, पापड, चपाती, भाकर, वरण, याला बोलतात काहीतरी बोलतात त्याला. मस्तपैकी जेवायला. आणि मी तिथं नाही जेवायला बसलो, ते झाड जाऊन मस्तपैकी ते काकाने चटणी टाकलेली, बरं इथंच बस मस्तपैकी. आणि इथं हवा पण लागतो तिथे भारी. मग आपला हा जेवण आणि असा व्ह्यू एन्जॉय करत करत एक नंबर जेवायला. बघ खाऊन बघायला लागते. बाळ लागते. जेवण करून तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे फायनली त्या लवळवाडी जवळ. आणि तुम्हाला सांगितलं नाही का काय होतं, तुम्हाला सांगितलं आहे का, तर एक रस्ता होतो म्हणजे दोन्ही साईडला पाणी आहे. दोन्ही साईडला पाणी आहे. रस्ता होतो त्या साईडला भाव वीर भाव वीर. कसा आहे ना, एकदम भारी नजारा. तुम्हाला बोलले नाही काय, आता सिनेमॅटिक बघा रे. आता फक्त सिनेमॅटिक बघा, एक नंबर सिनेमॅटिक. कसं नाही वाटला त्या कमेंटमध्ये सांगा. आज असे प्रवासानंतर आपण आलो आहे रंधा वॉटरफॉलला. तर तुम्हाला माझा आवाज आता बसलेला असेल, कारण की तो पाणी होता ना, त्याचा काही वेगळाच ब्रँड होता. त्या पाण्याच्या मुलं माझा घसा पण खराब होलेला आहे. आवाज बी बसलेला, सर्दी बी होणार. इथं बघच्या बाजूला आहे रंधा वॉटरफॉल, त्या मंदिर आहे देवीचं. आतमध्ये पाय पडत आहे जेव्हा भेटतो तेव्हा. तर आतमध्ये मंदिरांच्या आता जाऊन आलेला आहे. आणि तुम्ही आजूबाजूला बघता कसा एक पक्ष्यांचा आवाज वेगळा. हां ठीक आहे. लिंबू पाणी बरोबर थांबलं होतं इथं काही कळाला असा. आपण तिकडे जाऊ तर का पेरू का कसा पावसाला जेव्हा ना अख्खा भरते. आता पाणी आटले
पावसाची बघ क्षण तो असा अख्खा फुल भरते. इथून एक नदी अशी नाही, इथून अशी एक नदी आहे. तर की पार असा काय बोलतात दरीच्या आहे पुढे दाखवलं जाऊन गेला एक नंबर झाला. कसा झाले पावसाला ज्यांना अख्खा पाणी भरते. इथं पाणी पिते डायरेक्ट टच होते ब्रिजला. पावसात ज्यावर पाणी भरतं एकदा तिथं. तर मित्रांनो आपण रंधा वॉटरफॉल अहमदनगरवरून निघालो आणि इथं जाता आता एक चांगला मस्त की काय बोलतात क्लायमेट दिसला असा गोल गोल होता सगळीकडे. नाही तर काय बोलतात ते याला काय बोलतात विसरलो नेमकं आठवण होता. त्या दिसला थांबलो इथं ना. एक नंबर क्लायमेट होता. तुम्हाला त्याची ड्रोन क्लिप दिसेलच. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मी कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे अजून ब्लॉग पाहण्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू, टेक केअर, बाय बाय.